संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये दिले जातात. आता प्रत्येकजण हेच विचारत आहेत की दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये दिले जातात, पण जे 1,500 रुपये जमा झाले आहेत व 1,000 रुपये पेंडिंग आहे ते कधीपर्यंत जमा होणार आहे? दिव्यांग बांधवांना कोणते कागदपत्रे कुठे जमा करायचे आहे जेणेकरून 2,500 रुपये वाढ त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे? त्यानंतर डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार? GR कधी निघणार आहे? आणि बरेच अशा जे काही अपडेट्स आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, बच्चू कडूंनी आपल्यासाठी नक्कीच प्रयत्न केले आहेत व त्यांची मागणी होती की 6,000 रुपये वाढ करून द्यावे, परंतु सरकारने 1,500 रुपयेवरून 2,500 रुपयेची जी वाढ आहे ते मिळणार ऑक्टोबर महिन्यापासून सांगितलं आहे व जे निराधार बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये हे जमासुद्धा होण्यात सुरुवात झाली आहे. आपल्या बरेच जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी कमेंट करून सुद्धा सांगितलेलं आहे की 2,500 रुपये आम्हाला मिळण्यास सुरुवात झालेली आहे, पण काही लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत. तर नोंद आहे की दिव्यांग नोंद असून पण 1,500 आले असतील तर त्यांनी पुढील काही दिवसात जे काही 2,500 रुपये वाढ आहे ते वाढवून मिळतील. पण अद्यापही तुम्ही जे कागदपत्रे जमा केले नसतील तर नक्कीच हे कागदपत्रे जमा करून घ्यायचे आहेत. तर आधार कार्ड, पॅन कार्ड, दिव्यांग दाखला, UDID आणि बँक पासबुक त्याचे सर्व ओरिजिनल झेरॉक्स घेऊन आधार कार्डचे झेरॉक्सवर मोबाईल नंबर लिहिणे व UDIDची KYC करून घेणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. हा पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार आहे, GR कधी निघणार आहे? तर लक्षात घ्या, सध्या त्याबद्दल कोणतीही अपडेट नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण कोणतंही GR निघालेला नाही. लवकरच याबद्दल GR निघेल. आता 1 ते 2 दिवसांमध्ये मतदान आहे, त्याच्यामुळे नक्कीच या पूर्ण ह्या जे काही निवडणुका झाल्यानंतर GR निघतील व त्यानंतर जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पण सध्या तरी कोणता GR निघालेला नाही, त्यामुळे लक्षात घ्या, कोणत्याही फेक माहितीवरती विश्वास ठेवायचा नाही, कारण खोटे GR, खोटे माहिती आपल्या चॅनलवरती नसतात, त्यामुळे तुम्ही 100% विश्वास ठेवून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात. हे एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्यानंतर आता इलेक्शन आहे, तर मतदानासाठी आता दिव्यांग ओळखपत्र धरणार ग्राह्य. तर पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. तर इथे मतदानासाठी आता दिव्यांग ओळखपत्र गृह धरलं जाणार आहे. तर 12 पुरावे आहे ओळखीसाठी, जे काही ओळखीसाठीचे. मतदान करताना मतदान छायाचित्र ओळखपत्र सोबत असणे गरजेचं आहे. असे ओळखपत्र नसले ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँकेचे टपाल कार्यालय, छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेला आरोग्य विमा, स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी NPR अंतर्गत भारतचे महानिबंधक RGI यांनी दिलेलं स्मार्ट कार्ड, भारतीय परपत्र पासपोर्ट, त्यानंतर छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तऐवज, राज्य, केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे कर्मचाऱ्यांना जारी केलेल्या छायाचित्रासह सेवा ओळखपत्र खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेलं आहे. तर आता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे काय, मतदानासाठी आता दिव्यांग बांधवांचे UDID कार्ड ओळखपत्र जे काही ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यानंतर दिव्यांगांचा छळ कराल तर कायद्याच्या बेडीत अडकाल. तर दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. आता आपण हे पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून का देत आहोत, कारण निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये दिव्यांग बांधवांचे एक विशेष इथे जे बांधव आहेत, म्हणजे निराधार योजना आहे, त्यानंतर श्रावण बाळ योजना आहे, त्यानंतर विधवा बहिणी योजना, हे सर्व योजनेतून पूर्णपणे ज्या दिव्यांग बांधवांचा छळ कराल तर कायद्याच्या बेडीत तुम्ही अडकणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. व त्यासाठी आता दिव्यांगांचा जर छळ केल्यास त्यांची खैर नसणार आहे, पूर्णपणे शिक्षेची तरतूद होणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. दिव्यांग व्यक्तीचा होणारा छळ, हिंसा आणि शोषण यासारखे गंभीर घटनांवर आळा घालण्यासाठी आणि त्यांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. तर नोव्हेंबर अखेर बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा होणार आहे. आता सध्या काय झालेलं आहे की जे खरे दिव्यांग बांधव आहेत त्यांना सोडून जे बोगस दिव्यांग आहेत त्यांना पूर्ण योजना असू द्या, नोकरी संदर्भात असू द्या, किंवा जे काही छान छान योजनेचा लाभ आहे ते पूर्णपणे बोगस दिव्यांगांवर मिळत आहे. तर खरे दिव्यांगांना गरज असणार आहे, त्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावून खऱ्या दिव्यांगांवर अन्याय केल्याचे जे काही उघडकीस आलेलं आहे, त्याच्यामुळे काय की आता दिव्यांग कल्याण विभागाने शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचारी व अधिकाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र व जे काही दिव्यांग ओळखपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे.
आणि मुंबई मेट्रो 3मध्ये मासिक पास दरात आता दिव्यांगांना 25% सवलत सुद्धा आता मिळणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. तुम्ही पाहू शकता मुंबई मेट्रो 3मध्ये मासिक पास सुद्धा दरात दिव्यांग बांधवांना 25% सवलत आहे. तर सध्या मतदान आहे त्यामुळे दिव्यांग ओळखपत्र गृहीत धरलं जाणार आहे. त्यानंतर दिव्यांग बांधवांच्या नादी कोणी लागायचं नाही, कारण दिव्यांग बांधवांना छळ केला तर शिक्षा होणार आहे. कर्मचाऱ्यांवर जे बोगस दिव्यांग आहे त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. त्यानंतर मुंबई मेट्रोमध्ये जे काही मासिक पास दरात 25% ते सवलत सुद्धा मिळणार आहे. अशा प्रत्येक तालुक्यांमध्ये आता दिव्यांग भवन सुद्धा उभारणार आहे. त्यामुळे नक्कीच इथे दिव्यांगासाठी महत्त्वाचा निर्णय असणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी लढणारे खूप कमी लोक आहेत किंवा खूप कमी माणसं आहेत की खऱ्या पद्धतीने निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उभे राहतात. त्यांचे जे काही कार्य आहे किंवा योजनेबद्दल सविस्तर माहिती देतात किंवा जे वारंवार अपडेट दिले जातात खूप कमी आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक तालुक्यांमध्ये आता दिव्यांग भवन उभारणे गरजेचं आहे. तरी ते जे काही दिव्यांग भवन महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी प्रत्येक तालुक्यात दिव्यांग भवन उभारणी आणि जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग सक्षमीकरण केंद्राचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर दिव्यांगासाठी वेगवेगळे कायदे करा असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे. जे काही दिव्यांगाची यादी झळकणार आहे ZP संकेतस्थळावरती. लक्षात घ्या, नागरिकांनीही तक्रारीचा अधिकार. दिव्यांग पडताळणीबाबत प्रशासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी ते तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्याच्या तालुका स्तरावरील शिबिर 3 दिवसीय पडताळणी झाली तर अनेक कर्मचारी पडताळणीस आले नाहीत किंवा काहींनी समिती तालुका पातळीवर सूट दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच दिव्यांग कर्मचाऱ्याची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येत आहे. तर आता नागरिकही थेट मेलवर तक्रार घेऊ शकणार आहेत. अत्यंत महत्त्वाचं आहे. तरी ते दिव्यांग बांधवांना विविध मार्गातून शासन मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. अजून एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे दिव्यांग ज्येष्ठांना मतदानासाठी प्रत्यक्ष केंद्रावर आता जावं लागणार आहे. यंदा घर बसल्यास मतदानाची सुविधा होणार नाही. त्यामुळे इथे जे दिव्यांग बांधव आहे ज्येष्ठांना मतदानासाठी प्रत्यक्ष केंद्रावर सुद्धा जावं लागणार आहे. तर लक्षात घ्या दिव्यांग बांधवांनो, तुम्हाला जर थेट तुमच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला तो नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही जर मेसेज केला तर तुम्हाला पूर्णपणे तक्रार तुम्ही घरी बसून करू शकता. कोणत्या योजनांची माहिती पाहिजे आहे तुम्हाला घर बसल्यास तुमच्या मोबाईलवर सुद्धा मिळणार आहे. शासनाने हे मदतीसाठी दिव्यांग बांधवांसाठी नंबर सुद्धा दिलेला आहे. नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून 2,500 रुपये म्हणजे दिव्यांग बांधवांना जे वाढीव अनुदान आहे 1,500 रुपये जमा झाले आहेत का 2,500 रुपये जमा झाले आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे, कारण आज आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेट्स जे दिले आहेत त्या पूर्णबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण इथं काय होतं की प्रत्येक वेळेस असं होतं की निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना खरी माहिती पोहोचत नाही. त्याच्यामुळे जे योजनेचा लाभ असो किंवा जे काही सुविधा देण्यात आलेल्या आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा बोगस दिव्यांग आहेत त्यांना पूर्णपणे वाटप केलं जाते किंवा त्यांना पूर्णपणे मदत घेतली जाते किंवा त्यांना पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने ते मदत घेतात, त्यांना पूर्णपणे मदत होते. त्याच्यामुळे खऱ्या दिव्यांग बांधवांना, खऱ्या निराधारांना पूर्णपणे जे काही मदतीपासून वंचित राहतात यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करत आहोत की तुमच्यापर्यंत खरी माहिती, खरी जी अपडेट आहे पोहोचण्यासाठी. तर महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच आपल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. याबद्दल अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.